जय परमेश्वरा पांडुरंगा हरी विठ्ठला नामदेवा तुकारामा सगळ्या देवांची नाव घेतो. दिसतं तुम्हाला भावानू? बघा कमेंट करून सांगा भावानू. त्याला म्हणतात केरळा. राणीच्या बागेत बैठलेला पण लांब ना एकदम. पण मी इथं बघा गाडीच्या इथं बघतोय जवळ ना. कोइंबतूर सिटी बघा किती एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसते यार. हा बघा आपली डाळ झालेली आहे फायनली. 1 2 3 4 एडिट करा. बघा झाला फायनली. गुड मॉर्निंग. 5 वाजले. चला निघूया. 5 वाजले यार. बरोबर अलार्म लावलेला 5चा. चला निघूया आणि पहिला ब्रश करूया, तोंड वगैरे धुया आणि लगेच पटकन निघूया. कारण पुढे जो एक सिटी आहे छोटीशी मॅपवरती दिसते आहे, तर ते म्हणून 5 वाजता निघायचं प्लॅनिंग करायला. 4थ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. चला हो ना. बघितलं ना कसं उठायला लागते. सगळ्यात टाइम टू टाइम करावं लागते. ह्या लाईनीमध्ये असल्यावरती झोप मारावा लागते, भूक मारावा लागते. फक्त तोंड धुतलंय आणि ब्रश केलाय. बाकीला पुढे जाऊन करूया. चहा वगैरे पहिले घेऊया, ब्लॅक कॉफी. पुढे आपला टोल लागेल. आता केरळामधला आपला आता फक्त इथलाच प्रवास तेवढाच शेवट होता. आता इथून आपण डायरेक्टली तमिळनाडू सकाळ सकाळ मला बोलता पण जमलं. आता इथनं डायरेक्टली सकाळ सकाळ आपण डायरेक्टली तमिळनाडूमध्ये एंट्री करणार आहे. चला चला पुढे जाऊन चहा पिऊ मस्त. हर हर महादेव की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नवलादेवी कौलादेवी माते की जय. नागराज महाराज की जय. चला सेफ पण मारलाय. देवांचं तर नाव घेतलंच पाहिजे. कारण भाऊ देव पाठीशी असल्या नंतरच आपण सगळ्या राज्यामध्ये फिरू शकतो. लक्षात ठेवा. कारण देवाचे आशीर्वाद आणि आईवडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे पहिले पाहिजे. कोण देवाला मानत असेल नाही मानत असेल का मला माहित नाही. भाऊ आपण जाम देवाला मानतो. चला निघूया आता. हे बघा आता इथनं हा एक्झिट आहे बघा लेफ्टला. तो हा डायरेक्टली कोझिकोडे या सिटीला जायसाठी. कारण आपण तर का आतमध्ये जाणार नाही. आपल्याला बाहेर पडायचं ते म्हणजे डायरेक्टली वेलंचेरीच्या इथे एक छोटासा गाव आहे वेलंचेरी. तो रूट आपल्याला घ्यायचा आहे. भावनो गुड मॉर्निंग झालेली आहे बघा. उजळलेलं आहे आता. वाजल्या 6:15. आता इथनं आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. चला हा बघा टोल दिसला बघा टोल. इथे चहा वगैरे पिऊया मस्त. जरा 10 मिनिटं जरा आराम करूया आणि लगेच निघूया चहा पिऊन. हे बघ इथे लेपला तर धावूया जरा गाडी. आणि हे बघा इकडे चहा वगैरे पिऊया तिकडे. चला परफेक्ट. थोडीशी पाठी घेऊया बस निवांत. चला चहा पिऊया. देव परमेश्वरा पांडुरंगा हरी विठ्ठला नामदेवा तुकारामा सगळ्या देवांची नाव घेतोय. ब्लॅक कॉफी आहे. जरा बरं वाटलं यार. फ्रेश झालं एकदम. म्हणजे अंग एवढं दुखत होतं ना. झोप नाही कंटिन्यू. आणि आपला जो प्रवास आहे कंटिन्यू चालू आहे. गुडघे भरपूर दुखत आहेत. प्रवास सुद्धा भरपूर करायचा आहे. चला कॉफी पिऊन निघालो होता डायरेक्टली लोकेशनला. आता डायरेक्टली तमिळनाडूमध्ये एंट्री करायचं. चला चला
या नॅशनल हायवे 66ला आपण इथनं बाय बाय करूया आणि हा बघा हा डायरेक्टली जाईल इथनं आपल्या रूटने, म्हणजे डायरेक्टली पहिला आपला जो गाव लागेल त्या गावाचं नाव बरोबर वेलंचेरी. डायरेक्ट इथनं लेफ्ट मारूया, जी गाडी गेली तिथे आपल्याला जायचं. चला हा रोड तर एवढा भारी आहे ना, सिंगल रोड आहे पण गाडी चालवायला मजा येते. आणि या रोडचं नाव आहे बरोबर कोप्पम वेलंचेरी रोड, या रोडचं नाव आहे. आणि सकाळचा टायमिंग होता म्हणून मला असं वाटतं की ह्या रोडला ट्रॅफिक नाही आहे, कारण जे इथले जे रहिवासी आहेत मला असं वाटतं की 10च्या नंतर बाहेर पडत असतील. म्हणूनच आपण प्लॅनिंग हा केला की अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळ 7, 7:30, 8च्या आतमध्ये हा रस्ता कव्हर करायचा. गावागावातला रस्ता आहे पण सुपर डुपर हिट आहे भाई हा रस्ता. कोप्पम वेलंचेरी हायवे लक्षात ठेवा, कधी आलात तर मग या हायवेनी प्रवास करा, खूप छान आहे हा रोड डायरेक्टली कोइंबतूरला जाण्यासाठी. हे बघा ही सिटी आलेली आहे बरोबर कोप्पम, आणि या हायवेचं नाव सुद्धा कोप्पम वेलंचेरी रोड. हा आपल्याला जायचं सरळ सिंगल रोड आहे पण आपला रस्ता जो आपण निवडलाय तो ह्यावेळी खूप छान आहे, प्रश्नच येणार नाही प्रवास करायला. चलो चलो भाऊ, चलो भाऊ चलो. सब बंद आहे भाई, सब बंद आहे, देखो ना सर्वच बंद आहे, अशी पण दुकानं. मी आता आहे बरोबर कल्लेटपल्लमला. बघा हा ट्रॅक आहे म्हणजे पटरी क्रॉस आहे ही, आणि इथे घर बघा भावना कसं मस्त एकदम दिसते, असं नारळाची बाग आणि घर भारी ना यार. चला हा आता पटरी सिग्नल लागलाय, मग आता ट्रेन गेली जस्ट. आपल्याला पटरी क्रॉस करून सुद्धा आपल्याला सरळ जायचं एकदम. चला ही पटरी बघा, पटरी क्रॉसिंग चालू आहे आपली. 5 मिनिटं फक्त थांबलो, त्यानंतर लगेच पटरी क्रॉसिंग करून घेतली. हो गाडी इथे पार्किंग केली आहे. एक माझ्या अंगावरती बघा शहर आले, शहर आहे का सांगू, कारण केरळामध्ये अशी खूप प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती आहे ना काय, ते म्हणजे आपला हत्ती. मला हत्ती दिसलाय भावांनो. मी गाडी तिकडे पार्किंग केली आहे आणि बघा गाडी इथे आहे. अरे यार एक नंबर यार. जरा आपण साईडला जाऊया, गाडी चेक करे भावांनो. बघा हत्ती बघा, भारी आहे ना, त्याची सोंड बघा केवढी मोठी आहे. आपल्याला काय द्यायला पण नाही, बिचाराला केळी बिळी नाही तर दिली असती, पण भारी यार. दिसतं का तुम्हाला भावानू? बघा कमेंट करून सांगा भावानू, त्याला म्हणतात केरळा. हा गाडी तिकडे लावली आपली पार्किंगला, जरा जवळ जाऊ. तर बघा दिसला कसं वाटतं, आपल्याला कान हलवून दाखवतोय. खायला म्हणजे तुम्हाला खरं सांगू, मी राणीच्या बागेत बघितलेला पण लांब ना एकदम, पण मी इथं बघा गाडीच्या इथं बघतोय जवळ ना, सोन बघा ना केवढी मोठी आहे त्याची. कसा वाटला भावांनो? हा भारी ना. काय माड ऍक्च्युली त्याला द्यायसारखं नाही आहे, केळी वगैरे असली असती तर मग मी त्याला दिली असती, पण अजून सुद्धा माझं मन करत नाही की त्याला सोडून जावं. म्हणजे मला इथे राहायचं नाही, पण मजा येते यार. हा जो प्रवास करतो ना आपण नवीन रस्त्याने, तो मजा येते. चला आपण जाऊया आता आतमध्ये, पहिला बसूया. हत्तीचं दर्शन झाला, मन प्रसन्न झाला. क्या भाऊ, तुमचा मन झाला ना मन प्रसन्न? हा कसा वाटला हत्ती? हा चला मित्रांनो, हा बघा हा जो तुम्हाला रोड दिसतोय हा डायरेक्ट सरळ गेलाय तो. हा रोड आहे बरोबर पालक्कड कोलक्कड हा रस्त्याचं नाव आहे.
आणि इथे आतमध्ये गेली सिटी पालक्कड आणि आपल्याला जायचं सरळ. इथून बरोबर कोयंबतूर आहे. या रस्त्याने सरळ गेला की आता सिग्नल चालू झालेले आहे ते बघा. आणि बघा हा आहे झेब्रा क्रॉसिंग. बरोबर पाठीमागेच आहे मी. चला 3, 2 लेट्स गो. हा बघा हा समोर जो तो तुम्हाला हायवे दिसतोय हा आहे बरोबर कोयंबतूर. हा या साईडला गेला त्रिशूर म्हणजेच कोचीनला गेला हा रस्ता. म्हणजे तामिळनाडू ते डायरेक्टली केरळ. हा बघा आता राईट मारला की डायरेक्टली कोचीनला गेला. पण आपल्याला आता पुढे बॉर्डर लागेल तिथे टिपी काढावी लागेल आपल्याला तामिळनाडूची. आता आपल्याला हायवे टू हायवे प्रवास करायचा आहे. आता आतला जो मार्ग होता तो पालक्कडपर्यंत शेवट होता लास्ट. हा बघा हायवेचा पहिला टोल लागला. LCV मध्ये टाकूया भाऊ. चुकीला माफी नाही, चुकी नाही करायची. किती रुपये माहिती आहे हा पहिला टोल? 80 रुपये. हा बघा सिंगल बघा 80 रुपये. चला झाला. हो नो आता आपण केरळ स्टेट इथनं आता सोडतोय. केरळ स्टेटचा या शेवटचा गाव वालियार म्हणून एक गाव आहे. त्याच्यानंतर मग परत एंटर करू मग आपण डायरेक्टली तामिळनाडूमध्ये. केरळ बॉर्डर पासून साधारण कोयंबतूर माझा लोकेशन दाखवतो बरोबर. एअरपोर्ट 40 किलोमीटर. लवकरात लवकर म्हणजे जाऊन आतमध्ये डिलिव्हरी देणारच असावं. त्याने मला टायमिंग दिलेला मंगळवारचा, पण मी डिलिव्हरी देतो सोमवारी. म्हणजे विचार करा माझा काम तेवढा फास्ट आहे. नाद नाही करायचा. आणि एवढा झोप नाही भेटली मला. ठीक आहे. आता आपल्याला पुढे बॉर्डर लागेल तामिळनाडूची. तुम्हाला दाखवतो. ही बघा ही आहे चेक पोस्ट. ते बघा इथे लिहिलं आहे स्टेट फॉरेस्ट रस्ता. इथूनच हद्द चालू होते बरोबर केरळची. इथे बॉर्डरवर नाही आहे. हे बघा या साईडला बघा इथे पोलिसांच्या वगैरे बसायचं हे दिलं आहे. म्हणजे मला असं वाटतं तामिळनाडूमध्ये आपण एंट्री केली फायनली. इथून बघा सेलम आहे बरोबर 200 किलोमीटर दाखवतो सेलम. ही बघा आलेली आहे बॉर्डर. तामिळनाडूची बॉर्डर आली. हो नो तामिळनाडूमध्ये फायनली एंट्री केली आपण. हे बघा मला इथून एक हा लेफ्ट चाललाय ना तिथून एक मला रस्ता दाखवतोय. पण काय माहित आपल्या गाडीला एंट्री असेल का माहित नाही. एंट्री तर असेल पण नको फुकटचा मगजमारी नको करूया. कारण कोणी पकडलं बिकडलं तर परत बघायचे 100-200 रुपये द्या त्याला. कारण हा तामिळनाडू भाऊ. केरळ असला तर आपण डायरेक्टली एंट्री केली असती. कारण केरळमध्ये समजूतदार पोलीस आहेत, समजवतात पहिले. पण बाकीच्या स्टेटमध्ये नाही बाप्पा. त्याच्यामुळे आपण हा जो बायपास आहे आतमध्ये गेली सिटी आहे तर त्याच्यामुळे आपण हा बायपास मारून डायरेक्टली एअरपोर्टमध्ये एंट्री करणार आहे. हा बघा हा रस्ता डायरेक्ट सिटीमध्ये चालला आहे आणि हा राईटचा रस्ता डायरेक्टली पोलाची. आणि आपण डायरेक्टली जाणार इथनं एअरपोर्टला कोयंबतूरच्या. चला मित्रांनो हा बघा आपण आता हा डायरेक्टली सिटीत चाललोय. हा लेफ्ट मारला की डायरेक्टली फक्त 5 ते 6 किलोमीटरवरती आपलं लोकेशन आहे म्हणजे एअरपोर्टचा. हा बघा हा हायवे डायरेक्टली सिटीत चाललाय. तर समोर लिहिलं बघा कोयंबतूर डिस्ट्रिक्ट. ते बघा दिसतं तुम्हाला. चला डायरेक्टली हा हे बघा इथे लिहिलं सुद्धा लिहिलं वरती काठीर कॉलेज इंजिनिअरिंग. आणि हा रस्ता डायरेक्ट सरळ जाईल. हो नो कोयंबतूर सिटी बघा किती एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसते यार. अरे यार आपल्याला लय आवडली. मस्त हे बघा ना एकदम टापटीप एकदम सुटसुटीत एकदम जागा आहे. वरती सुद्धा फ्लायओव्हर आहे. आणि आपल्याला बघा या इथनं आपल्याला बरोबर लेफ्ट टर्न घ्यायचं एअरपोर्टची दिसायला. तर तिकडे समोर बोर्डवर दिसतो एअरपोर्ट 1 किलोमीटर. सिटी तर खूप मोठी अशी पण आपल्याला जायचं एअरपोर्टला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो पुढचा काम आहे तो एअरपोर्टच्या नंतर आपल्याला करायचा आहे. पहिल्या बघा इथे बघा इथनं आपल्याला
हा लेफ्ट टर्न मारायचा आहे डायरेक्टली एअरपोर्ट. इथला एअरपोर्ट सुद्धा आपण बघितलं नाही, पहिल्यांदा आपण चाललो एअरपोर्टला. चला बाबा लेफ्ट टर्न मारूया. बघितलं काय आपला ध्वज बघा, ध्वज बघितल्यावरती असं समजायचा की आपण एअरपोर्टला पोहोचलोच आहे. हे बघा हा एअरपोर्ट आहे, ते बघा दिसते तुम्हाला काय लिहिलं आहे, हवाई मालभार परिसर. चला इथे एंट्री करूया. गाडी खाली करायला घेतलेली आता, गाडी लावली डॉगला. बघू आता कधी खाली होणार. हो नो, हा बघा हा एअरपोर्टचा सगळा डॉकेटचा एरिया आहे. आणि फायनली आपली गाडी खाली करून आपण बाहेर पडतोय. बघा पेपर भेटले, आता काय टेन्शन नाही. पण एवढा ऊन आहे ना इथे, बघा ना ऊन बघा ना किती असा एकदम भासतोय अंगाला. मी तर फक्त असाच उन्हामध्ये फक्त गेलो, पण लई त्रास, डोळे माझे चुरचुरत आहेत आता. हा संपूर्ण एअरपोर्टचा एरिया आहे. या साईडला पार्किंग वगैरे इथे वगैरे या साईडला. आणि तिथून मेन एंट्री तिथनं आहे लेफ्टनी. आता इथनं नियोजन म्हणजे आपला पहिला एक ट्रान्सपोर्ट आहे, त्या ट्रान्सपोर्टला जायचं आहे. पहिला ट्रान्सपोर्टला जाऊया. इथनं साधारण बायपासलाच आहे. आजचं नियोजन म्हणजे तुम्हाला सगळं समजेलच आपल्या व्हिडिओमध्ये, काय करायचं आहे काय नाही शेवटपर्यंत. चला पहिला आपण ट्रान्सपोर्टला जाऊया. चला. असं पण तुम्हाला आता समजणार आहे की आपण कुठे थांबणार आहे कुठे नाही, आपण कोणत्या ट्रान्सपोर्टला जाणार आहे, सगळं तुम्हाला मी आपल्या ऑफरती सांगणार आहे. आणि आज काय उद्या आपल्याला बुकिंग भेटेल की नाही इथून कोयंबतूरमधनं, कारण मी पहिल्यांदा आलो आहे ना, कारण मला इतकी सवय नाही. मित्रांनो हा बघा हायवे, आणि इथे लिहिलं काय लिहिलं SS रोड लाईन सेंट्रल रोडवेज. चला या ठिकाणी आपला ट्रान्सपोर्ट आहे. आपल्या रियाजबाईंनी आपल्याला सांगितलं इथलं लोकेशन, मग तर काय 100% असणारच. चला इथे कोणता ट्रान्सपोर्ट आहे, कुठल्या नावाचा आहे, पार्किंग कशी आहे, सगळं काय मी तुम्हाला सांगणार आहे. हा मोठा पार्किंगचा स्लॉट आहे असं. पण इथे पण गाड्या लागल्यात, इथे पण गाड्या लागल्यात. हे बघा सगळ्या MHच्या गाड्या तिथे, MH48, MH48, MH11 त्या साईडला सुद्धा लागल्यात, इंट्रा वगैरे. चला इथे पार्किंग करूया आणि नंबर देऊन या. भाऊ पार्किंग भेटली पाहिजे बा, आपली गाडी लावली मध्ये. आणि हा आहे ट्रान्सपोर्टर ट्रान्सपोर्ट भगवती, श्री भगवती. आणि आपल्या बाजूची गाडी ती आहे आपल्या काकांची. नशीब इथे आल्यावरती मला समजलं की काका इथे का. तब्येत पाणी कशी एकदम मजेत. तुम्ही कधी आला तिथे? मी रात्री 10 वाजता आलो. रात्री 10 वाजता आला तिथे? पहिल्यांदा आलात ना? पहिल्यांदा आलो. म्हणजे माझ्यासारखीच गत काकांची पण आहे, इथे पहिल्यांदा आलेत. आणि मला माहीत नव्हतं की इथे काका वगैरे असते, म्हणजे इथे कोण असले मला माझ्या ओळखीचा मला माहीत नव्हता. पण काकाने आपली गाडी ओळखली, गाडी पार्किंग करताना. आता काही धावत आलो. बुकिंग वगैरे भेटेल का? हा सर्व भेटतो. ओके, चांगली इथं माल चांगली चांगला. चांगली म्हणजे काय टेन्शन नाही. म्हणजे ट्रान्सपोर्ट चांगला आहे. काकाने जीवात जीव आणला. काका बोलले की ट्रान्सपोर्ट पण चांगला, म्हणजे विषय नाही, टेन्शन नाही. बघा आता गाडी ते लावले पार्किंगला. आणि असं पार्किंग भरपूर मोठं इथे सुद्धा आहे, तिकडे त्या साईडला सुद्धा, इथे सुद्धा MHच्या गाड्या लागलेल्या आहेत. 5 एकरची पार्किंग. म्हणजे आज काहीतरी जेवायचं काहीतरी जरा प्लॅनिंग करूया. काकांना नाही इथे ॲक्च्युली इथलं जेवण पसंत नाही, आणि मला सुद्धा पसंत नाही ॲक्च्युली. पण रात्रीचं काहीतरी प्लॅनिंग करूया जेवायचा. आज उपास सुद्धा आहे, उपास पण सोडायचा आहे. तर आता आराम करूया आणि थोडासा लगेच संध्याकाळी जेवणाला लागूया. चला तोपर्यंत जरा काकांबरोबर गप्पा गोष्टी करूया, ऑफिसमध्ये जाऊन जरा आराम करूया. मित्रांनो वाजले आता बरोबर 6 वाजल्या. मस्त 4 तासाची चांगली झोप, आणि आंघोळ वगैरे सगळी फ्रेश करून पहिला आंघोळ केली, त्यानंतर मग मला झोप आली. झोप अशी आली की पूर्ण 2 दिवसाची पूर्ण झोप काढून घेतली, कारण पायवर एवढे दुखत होते ना त्या प्रवासामध्ये जाम. तर वाजले बरोबर 5:45-6 वाजलेत. हे बघा असं वातावरण झालेलं थंड. इथे ऊन कमी झाल्यावरती जरा बरा वाटते. तेव्हा चहा प्यायला आलो इथे परत. अमरावती हॉटेल आहे या साईडला, रस्ता आहे, हायवे आहे. चला चहा प्यायला आतमध्ये. चला चहा पिऊन आलो मस्त की. आता जेवणाची तयारी करूया. बघूया जेवण कुठे करायचं. ॲक्च्युली विचार करतो इथे करू का पुढे करू, पण मस्त की जेवण बनवूया. आणि आता काळोखास आता व्हायला आलेलाच आहे बा.
काळोख तर आता असं पण होईलच. चला पहिला मोबाईल चार्जिंग वगैरे सगळं करून घ्या, त्याच्यानंतर मग जेवणाला लागूया. हे बघा या ठिकाणी जेवणाची वगैरे सगळी तयारीला आम्ही लागलेलो आहे. इथे मिरच्या वगैरे सगळं कापून घेतलं डाळीसाठी, टोमॅटो आणि बाकी सगळं इथे मसाला वगैरे सगळं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये ठेवले डाळ, मस्त इथे आपण गोडी डाळ करणार आहे. आणि हा आणला राईस 1 kg. मस्त नियोजन आहे बघा. इथे मस्त चरडे टाकले, या बत्ती लावली. बत्तीसाठी आपण उजेडचा का टेन्शन नाही. आणि गाड्या इथे आपल्या लागल्या सगळ्यांच्या बघा पाठीमध्ये. आता लगेच होईल. हो हे बघा पाणी जास्त झाला डाळीला. ठीक आहे नो प्रॉब्लेम झाला भाऊन. अशी आता फायनली ही डाळ आपली शिजलेली आहे. पाहून हे बघा आपल्याला दिलेली आहे ही कोथिंबीर आणि मिरचीची फोडणी. हे बघा त्यामध्ये मिरच्या वगैरे डाळ वगैरे टाका. जेव्हा आपण टाकतोय डाळ, हा हा पाणी टाका. हा त्याच्यात निघन झालं मला पाणी. आता मग मी काढतो. असं आहे, थोडं पाणी टाकायला पाहिजे ना, त्याला गाढ होईल. हो काढतो टाकतो. डाळी सारखं. चला मस्त करायचं जरा याच्यामध्ये जरा मीठ हां टाकतो. हे बघा काय आहे, हिंग थोडा टाकूया पाहू. हा बघा आपली डाळ झालेली आहे फायनली, मस्तपैकी खतरनाक झालेली आहे. वास पण एक नंबर येतोय. आणि हे बघा हा सॅलडसुद्धा आपण कापून ठेवलेला आहे. याच्यामध्ये मिरची आपण फ्राय केलेली आहे मस्त तोंडाला. कांदासुद्धा, हा कांदा स्पेशली मला आणि मित्राला हे काय टोमॅटो आणि हे काकडी, कारण काकांना काकडी जास्त आवडते ना. हा चला मग आता मस्त डाळ भात एक नंबर जेवूया मस्त, पोट भरून का. म्हणजे टेस्ट केलं मी, एक नंबर ना, एक नंबर घरच्या सारखं. चला असं आहे. आता भाताची वाट बघूया, भात कधी होते बघूया. 1 2 3 4 बघा झाला फायनली. भात सुद्धा झालेला आहे बघा. चला आता जेवायला बसू डायरेक्टली. चला हे बघा डाळ सुद्धा काढलेली आहे, टाटा सुद्धा लावलेले आहेत. आपण आता भात खोलूया. मी गाडी लावून भात सुद्धा झालेला आहे बघा. चला याला साईडला ठेवूया आणि जेवण वाढायला घेऊया. चला आपण उपास सोडूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम नमः शिवाय. कसं आलंय? मस्त एक नंबर. हा टेस्टी आहे डाळ, एक नंबर ना. चला आपण पण जरा उपास सोडायला घेऊया. बघा कांदा घेतला आहे मस्त की, लोणचं आहे. इथला लोणचा बघा, आम का आचार, काकड्या वगैरे. पहिला उपास सोडूया. चला कसं आहे, नाद नाही करायचा ना भाऊ ड्रायव्हरचा. हा घरची फिलिंग. चिकन बनवलं होतं जेवल्या सूर्यकुमारचा डुप्लिकेट. असं वाटते आपण माहिती ते भंडारा वगैरे डाळ बनवतात ते तसे आले ना. बाबू नाव होतं ना त्याचं पण. हा म्हणजे माहिती आहे साईचा भंडारा असतो, जी टेस्ट असते तशीच भाऊ एक नंबर टेस्ट झाली आहे डाळीला. मिरची फ्राय केलेली. जेवण करायचं भाऊ एक नंबर करायचा, आता नाही करायचं काय. होता बाबू होता, आपला बाबू होता. डाळ बघा, बुधवारचा दिवस भात थोडा संपवायचा. काका जेवण जेव्हा बघा कसं आला मला सांगा. एकदम एक नंबर. जेवलात? हे काय जेवलो भारी आहे ना. हे बघा छान झाले डाळ ना. मन गार्डन एकदम. हां चला तर भाऊनो जेवण वगैरे मस्तपैकी छान झालं आहे. आणि सगळं आवरावर केलं आहे बघा. गाडी ते सगळं सामान टाकला गाडीमध्ये. आणि हा आपला ट्रान्सपोर्ट आहे भगवती. बरोबर आपण कोयंबतूर आहे बरोबर, सिटीच्या पुढेच आहे बरोबर 8 किलोमीटरवरती बायपासला. आणि मुंबईपासून ते इथपर्यंत जो प्रवास होता भावानो फक्त 150 किलोमीटर आपला एक्स्ट्रा झाला आहे. का आलो तुम्हाला माहितीच आहे मी कशासाठी 150 किलोमीटर एक्स्ट्रा फिरून आलो. आपला एवढा खर्च झाला नाही यावेळी भावानो. ही ट्रिप खर्चातच झाली जास्त करून बघायला गेलं तर. आपला जो डिझेलचा खर्च भावानो आपण 3 ठिकाणी डिझेल टाकलेला. एक पहिला म्हणजे आपल्या मुंबईमधनं, दुसरा गोवा, तिसरा म्हणजे डायरेक्टली माहीमध्ये. आपण 11,000 रुपयाचा डिझेल टाकलेला. टोलचा रिक्षा केला बरं मुंबईतच केला आपण चालू. 1100 रुपयाचा रिक्षा केला, त्याच्यामध्ये आपले 950 रुपये टोल गेला. बाकीच्यांचा टोल जास्त जातो, पण ह्या रूटने आपण आलो आहे ना त्या रूटने टोल आपला कमी गेला आहे. आणि आपण जो परमिशन काढलेली टीपीची
परमिशन काढली टीपीची, ती आपल्याबरोबर 1300 रुपये गेलेत. हे कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू. टोटली ओव्हरऑल जो आपला खर्च झाला आहे 13,600 रुपये खर्च आला, म्हणजे 14,000 रुपये पकडून झालं. तरी मी सुद्धा पुढे जास्त जेवलो नाही. आपण सगळा सामान आणलेला, सगळा पराठे वगैरे सगळा सुका खाऊ वगैरे सगळा घेऊन ठेवलेला. आणि त्यानंतर मग ही ट्रिप पूर्ण फायनली झालेली आहे. आत्ता इथे आलो, म्हणजे सकाळी आपण गाडी खाली गेली, मला जरा दिवसभरात आपली जरा आरामसुद्धा केला आपण आणि खूप मजासुद्धा आली यार. तुम्हाला मित्रांनो कशी वाटली मजा त्या ट्रिप बघून मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप मेहनत झाली यार. 2 दिवस आपण कंटिन्यू गाडी चालवत होतो, तेव्हा हा 1400 किलोमीटरचा आपला प्रवास कंप्लीट झाला. आणि 150 किलोमीटर फक्त एक्स्ट्रा मुंबईतनं वाया म्हैसूर रोड हा बरोबर 1250 किलोमीटर होत होता. पण आपण 150 किलोमीटर एक्स्ट्रा, म्हणजे ते 150 किलोमीटर जायसाठी फक्त आपला 700 ते 800 रुपये आपला खर्च एक्स्ट्रा झाला असता. पण आपण ते टोलनी पण तिथे वाचवले. खूप छान झाली यार ट्रिप ही आणि मजासुद्धा आली. मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ही ट्रिप नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या मित्रांना शेअर करा ह्या व्हिडिओ सगळ्या. आणि प्लीज आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला लवकर भेटू आपण परत कोइंबतूरमधलाच. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय.